हाय हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. फायनली आता ऑफिशियली उन्हाळा चालू व्हायला लागलाय आणि उन्हाळ्यात ना चपाती भाजी खायचा खरंच खूप कंटाळा येतो मलाही आणि आमच्या घरी सगळ्यांनाच आजकाल असं होतंय. सो आज म्हटलं चपाती भाजी स्किप करून काहीतरी वेगळं बनवूया. आता वेगळं काय बनवणार तर इडली. आणि इडली बनवताना सगळ्यात जास्त आनंद होतो ते हे जे पीठ फर्मेंट होतो ना त्याचा. माझं पीठ छान झालंय आणि इडल्या पण एकदम लुसलुशीत झाल्यात. तुम्हाला याचं प्रमाण वगैरे हवं असेल तर मी इडलीचा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलाय, तो नक्की चेकआउट करा. आणि इथं बघू शकता काय एकदम मऊ लुसलुशीत इडल्या माझ्या झाल्यात. इकडे इडल्या रेडी आहेत, सांबर रेडी आहे. आता सांबर मध्ये आज शेवग्याची शेंग वगैरे काही नव्हतं, सिंपलच सांबर मी बनवलं होतं. सोबतच रेडी आहे इथं चटणी. सो मस्त असा लंच एन्जॉय केला आणि मग घेतलं होतं माझं पुस्तक वाचायला. आणि फायनली ह्याचा आज मुहूर्त लागलेला आहे पुस्तक वाचायचा आणि हे मी कंप्लीट केलेलं आहे. खूप दिवसांपासून हे पुस्तक मी वाचत होते. आज उर्मिला कंप्लीट केली आणि राधा वाचायला घेतली. या पुस्तकाचे 3 सेट आहेत, राधा, उर्मिला आणि पार्वती. आता मला पार्वती घ्यायचा आहे, मला तो मिळाला नव्हता. जर तुम्हाला पण रीडिंग आवडत असेल तर हे 3 बुक खरंच मस्त आहेत. त्याच्यानंतर मला आज होती एक हेअरस्टाईलची ऑर्डर, आमच्याच सोसायटीतली होती, त्यामुळे मला काही जास्त कुठं जायचं नव्हतं. सो दुपारनंतर मी गेले होते यांची हेअरस्टाईल करायला. आता क्लायंटला जशी हेअरस्टाईल हवी होती तशी मी त्यांना करून दिली होती. त्यांनी मला जो रेफरन्स दाखवला होता अगदी डिट्टो तशी हेअरस्टाईल मी त्यांची केलीये. त्यांना असे ओपन कर्ल्स हवे होते, सो ते करून झालेत. आता कर्ल्स करायला थोडाफार वेळ जातो, पण आउटपुट जो काही येतो ना तो बघून खरंच छान वाटतं. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की हेअरस्टाईल कशी झालीये ते. अशी वाटते पूर्ण झालेली हेअरस्टाईल आणि फ्रंटनी पण ती अशी काहीशी दिसते. सो तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.